नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय बळ मिळताना दिसतंय। जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनावरून दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेस जनता पार्टीने संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी विद्यार्थ्यांना संसद परिसरात पोहोचू दिले नाही। यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन आणखी तीव्र केलं। मात्र विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा आता थेट संसद आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचला आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जरी पोलिसांनी संसदेपर्यंत पोहोचू दिलं नसलं तरी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर गाठलं। यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी, काँग्रेसचे खासदार आणि इतर नेते देखील उपस्थित होते। राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या घराला घेराव घातला। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला असा सवाल राहुल गांधी यांनी केला। तसेच मोदी सरकारमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्याची जबाबदारी कुणी घेणार आहे की नाही असा सवाल देखील राहुल गांधी यांनी विचारला। यावेळी राहुल गांधी यांनी नीट पेपर फुटी प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी केली। दरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांच्या आंदोलनाची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन हे आंदोलनस्थळी पोहोचले। यावेळी जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्यासोबत सुमारे अर्धा तास चर्चा केली। आंदोलन थांबवण्याची विनंती करण्यात आली, मात्र राहुल गांधी यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी वड्रा, केशव वेणुगोपाल, पवन खेरा यांच्यासह अनेक पक्षातील खासदारांनी आंदोलन सुरू केलं। मात्र या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह काही काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतलं। यावेळी दिल्लीत मोठा राजकीय गोंधळ बघायला मिळाला। राहुल गांधी यांना पोलिसांनी फरफटत नेल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मागच्या 3 तासांपासून ते पंतप्रधानांच्या घरासमोर ठिय्या मांडून होते, मात्र आता अखेर पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलंय। अगदी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। यावेळेस अखिलेश यादव, राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ठिय्या देऊन बसले होते राहुल गांधी। पंतप्रधान जोपर्यंत बाहेर येऊन आमच्याशी संवाद साधत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं होतं। देशवासियांना चलो पीएम हाऊस असं आवाहन देखील केलं होतं, परंतु आपण बघतोय पोलिसांनी इथं यावेळेस सगळ्या नेत्यांना, खासदारांना ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। लोककल्याण मार्ग या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या देऊन बसलेल्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। यावेळेस लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करा अशी मागणी राहुल गांधींनी केली होती। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत राहुल गांधी यांनी ठिय्या दिला होता आणि त्यानंतर आता मात्र राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हे दृश्य आपण बघतोय, डाव्या बाजूला पोलिसांनी राहुल गांधी आणि यांच्यासह अनेक त्यांच्या मित्र पक्षातल्या नेत्यांना ताब्यात घेतलेले आहे। अखिलेश यादव असतील,
राहुल गांधी असतील यांची धरपकड करून, प्रियांका गांधी यांची धरपकड करून यांना अक्षरशः घेराव घालून पोलिसांनी पंतप्रधानांच्या घरासमोरून उचलून नेलेलं आहे. त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि त्यानंतर काँग्रेसच्या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आणखीच तापलं आहे. एकीकडे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा आता देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.